चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला आपण गुढीपाडवा साजरा करतो. गुढी ही विजय आणि आनंदाचे प्रतीक आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला सकाळी लवकर उठून आम्ही तयारी सुरू केली. नमस्कार, मी अमिताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त सकाळी लवकर उठून आधी अन्नपूर्णा मातेची मी पूजा केली. त्यानंतर देवाची पूजा केली आणि आज आपल्याकडे गूळ आणि कडुलिंब खाण्याची जी प्रथा आहे, तर आम्हीही अगदी आवडीने ते खाल्ले, मुलांनीही. आणि मग मी माझ्या मिस्टरांनी आणि आम्ही तयारी केली गुढीची आणि गुढी उभारली. त्यानंतर मला संध्याकाळी व्हेज बिर्याणीच्या ऑर्डर होत्या, तर मला त्याचीही तयारी करायची होती. मग मी नैवेद्याचा स्वयंपाक करून घेतला, थोडंसं फोटोशूट वगैरे पण केलं. सकाळीही मला काही ऑर्डर होत्या, त्याही दिल्या होत्या आणि त्या ऑर्डर देऊन मग पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि देवाला नैवेद्य दाखवला आणि मग मी परत थोडासा आराम केला आणि आराम करून मग माझ्या मिस्टरांनी थोडीशी मला मदत केली, राईस वगैरे बॉईल करून दिला आणि त्यानंतर मग मी परत उठून कामाला लागले. आणि 2 बिर्याणीची ज्या ऑर्डर होत्या त्या मला एक कात्रजवरून आली होती आणि एक कोंढव्यावरून आली होती. आपले नवीन मराठी वर्ष तुम्हाला आनंदाचे भरभराटीचे जावो हीच प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग अमिताज किचन. फॉलो फॉर सच मोर व्हिडिओज.